मैत्रिणींनो, आज मी बनवलेला आहे मसाला डोसा। तर डोशासाठीचं मी बॅटर तेच वापरलेलं आहे आणि बटाट्याची भाजी सुद्धा आपण रेग्युलर जे डोसे बनवतो तीच भाजी आहे, पण आज मी बनवण्याची पद्धत नक्कीच वेगळी आहे, त्यामुळे चव तर नक्कीच वेगळी लागणार आहे। तर चला मग तुम्हालाही बनवायचं आहे ना, वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार मैत्रिणींनो, अश्विनी मराठी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर तोच डोसा खाऊन साधा सिंपल आपल्याला सुद्धा कंटाळा येतो की नाही, मग त्यासाठी मी म्हटलं चला मग आपण मसाला डोसा आज बनवू आणि तो आपल्या यूट्यूब फॅमिलीशी शेअर करूया। तर हे बॅटर कसं बनवायचं ते मी या अगोदरच्या भरपूर व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे, ते तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवरती पाहू शकता। तर हे तयार झालेलं बॅटरमध्ये आता आपण 1 चमचा मीठ घालून घेणार आहोत, म्हणजे चवीनुसार मीठ यामध्ये मी टाकलेलं आहे। तुमच्या बॅटरची क्वांटिटी किती आहे त्यावरती तुमचं मीठ डिपेंड राहू शकतं। तर इथे बघा, यामध्ये मी 1 चमचा बॅटर म्हणजे मीठ टाकून घेतलेलं आहे। तर आता व्यवस्थित आपल्याला एकाच दिशेने छान असं हे पीठ सगळं हलकं करून घ्यायचं आहे, फेटळून। आपण ज्या पद्धतीनं फेटळू तितक्या प्रमाणात हे हलकं पीठ होतं आणि डोसा छान असा स्पंजी आणि मऊसूत बनतो। तर इथे बघा, व्यवस्थित हे मीठ टाकल्यानंतर छान असं फेटळून घेतलेलं आहे। तर या पिठामध्ये अजिबात आपण सोडा किंवा मग इनोचा वापर केलेला नाही, अगदी सरळ साध्या सोप्या पद्धतीने आपण हा डोसा बनवणार आहोत। तर आता हे पीठ मीठ टाकून झाल्यानंतर 10 मिनिट आपण व्यवस्थित ठेवणार आहोत। तर मसाला डोसा म्हणल्यानंतर आपल्याला मसाल्याची तर तयारी करावाच लागणार आहे, त्यासाठी इथं मी एक पॅन घेतलेला। तर इथे बघा, पॅन सुद्धा आपला कडकडीत अगदी गरम झालेला आहे। आता यामध्ये आपण टाकून घेतोय 1-2 चमचे तेल। तर इथे तेल पण आपलं व्यवस्थित कडक झाल्यानंतर गरम, त्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे पाव चमचा जिरं। तर इथे बघा, मी पाव चमचा यामध्ये जिरं टाकून झालेलं आहे आपलं। तर जिरं आपलं व्यवस्थित तडतडलेली आहे, त्यामध्ये टाकून घेतलेली आहे पाव चमचा जिरं। तर जिरं आणि मोहरी आपली व्यवस्थित तडतडल्यानंतर त्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे कढीपत्ता। तर इथं कढीपत्ता मी थोडासा क्रश करून घेतलेला आहे। कढीपत्ता आपल्याला थोडासा क्रश करूनच टाकायचा आहे, अख्खी याची पानं न टाकता। तर यामध्ये टाकून घेतो 10-12 हिरव्या मिरच्या। तुम्हाला तिखट कितपत आवडत आहे त्यानुसार तुम्ही हिरवी मिरची यामध्ये घालू शकता, पण मसाला डोसा म्हणल्यानंतर थोडासा स्पायसी असलाच पाहिजे। तर इथं बघा, 10-12 हिरव्या मिरच्या मी यामध्ये ॲड केलेल्या आहेत। खूप छान बनतो हा मसाला डोसा जर आपण या पद्धतीने बनवला तर। नेहमीच आपण प्लेन डोसा बनवल्यानंतर आपल्याला सुद्धा कंटाळा येतो, तीच चव, मग काहीतरी वेगळं केलं तर सगळेच आवडीने खातात। तर इथे बघा, मिरची छान अशी आपण परतून घेतलेली आहे। यामध्ये आपण ॲड करतो हिरवी कोथिंबीर। तर इथे मी एक अर्धी वाटी हिरवी कोथिंबीर यामध्ये वापरलेली आहे। तर हिरव्या मिरचीचे कोणतेही पदार्थ किंवा मग कोणतीही रेसिपी आपण बनवत असताना त्यामध्ये जर जिरं, मोहरी आणि हिरव्या मिरचीचा जर वापर केला असेल तर तिथे नक्कीच आपल्याला कोथिंबीरीचा जास्त प्रमाणात वापर करायचा आहे। यामध्ये टाकून घेते पाव चमचा हळद। तर आता हळद आपल्याला तेलात व्यवस्थित परतून घ्यायची आहे। आता यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे 1 चमचा मीठ। तर तुमच्या भाजीची क्वांटिटी किती आहे त्यावरती तुमचं मीठ डिपेंड राहू शकतं। तर इथं बघा, 1 चमचा मी 4 बटाटे घेतलेले आहेत, तर त्यासाठी इथं मी 1 चमचा मीठ वापरलेला आहे। आता व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये हळद, मीठ आणि हे सगळे मसाले परतून घ्यायचे आहेत। अगदी मंद आचेवर गॅसची फ्लेम ही कमी ठेवायची आहे आणि हे सगळे मसाले परतून घ्यायचे आहेत। कोणतीही भाजी बनवत असताना मसाले नेहमी मंद आचेवरच परतून घ्यावे, म्हणजे जो आपण पदार्थ बनवणार आहोत तो अगदी टेस्टी बनतो। तर आता यामध्ये आपण हे बॉईल करून घेतलेले बटाटा यामध्ये टाकून घेतलेला आहे। तर इथं बघा, हा बटाटा अजिबात मॅश करून घ्यायचा नाही, थोडासा आपल्याला बारीक कट करून घ्यायचा आहे आपलं वाफलून घेतल्यानंतर। तर आता व्यवस्थित आपल्याला हा एकजीव करून घ्यायचा आहे एका चमच्याच्या सहाय्याने, आणि यामध्ये हे सगळे मसाले आहेत ते याला व्यवस्थित लागले पाहिजेत। नवीन असाल, आणखीन माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी टाकलेल्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि छान छान रेसिपीज तुम्हाला पाहायला भेटतील। मैत्रिणींनो, आपल्या अश्विनी मराठी रेसिपी 0.5 या यूट्यूब चॅनलवरती मी नेहमीच बनवायला सोप्या
आणि खायला अगदी चविष्ट छान गावरान पद्धतीच्या रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न करत असते। तर तुम्हाला कोणत्या रेसिपीज आपल्या चॅनलवरती पाहायला आवडतील ते मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगत जा। आपण त्या रेसिपी दाखवण्याचा नक्की प्रयत्न करू। तर इथे बघा एक 5 मिनिट झालेला आहे। व्यवस्थित आपला हा मसाला बटाट्याचा जो मसाला डोशासाठी लागणार आहे तो रेडी झालेला आहे। परत एकदा वरतून आपण टाकून घेतोय थोडीशी कोथिंबीर टाकून घेतल्यानंतर परत एकदा आपल्याला हा मसाला एकजीव करून घ्यायचा आहे। आणि आपण इथं आता गॅस बंद करून घेतोय। तुम्ही हिरव्या मिरचीऐवजी लाल तिखट वापरलं तरी चालेल, पण मी तुम्हाला सांगेल की लाल तिखटाऐवजी मसाला डोसा बनवत असताना शक्यतो तर हिरव्याच मिरचीचा वापर करा, म्हणजे खूप छान चविष्ट असा मसाला बनतो। तर आता आपण गॅस बंद केलेला आहे आणि एक 5 मिनिट हे थंड होण्यासाठी ठेवणार आहोत। तर इथे बघा आता आपण डोसा बनवून घेणार आहोत। त्यासाठी मी टाकून घेतलेलं आहे थोडंसं 1 चमचाभर तेल। तर इथे तेल टाकून झाल्यानंतर आपण तव्याला व्यवस्थित हे तेल लावून घेणार आहोत। तर इथे बघा मी सिलिकॉनच्या ब्रशने इथे व्यवस्थित हे तेल लावून घेतलेलं आहे। याला तुम्ही पाहू शकताय अगदी व्यवस्थित तव्याला हे तेल पसरून घ्यायचं, म्हणजे डोसा आपला अजिबात चिटकला जात नाही आणि कुरकुरीत छान बनतो आणि अगदी सहजपणे अलगदपणे हा तव्यापासून अलगदपणे निघतो साईडला। त्यामुळे व्यवस्थित याला तेल लावून घ्यायचं आहे। आता यावरती आपण हे बॅटर टाकून घेतोय। गॅसची फ्लेम ही यावरती बॅटर टाकत असताना अगदी कमी ठेवायची आणि नंतर हाय करायची। तर आता व्यवस्थित आपल्याला चमच्याच्या साहाय्याने किंवा मग तुम्ही एखाद्या वाटीच्या साहाय्याने हे बॅटर व्यवस्थित पसरून घेऊ शकता। तर आता आपण डोसा आपला तव्यावरती बॅटर लावून झाल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम ही थोडीशी हाय करायची आहे आणि डोसा आपण तव्यावरती पसरत असताना थोडासा जाडसर पसरायचा आहे, कारण यावरती आपण सॉस आणि जो मसाला बनवून घेतलेला आहे तो लावून घेणार आहोत। त्यासाठी आपल्याला इथं थोडासा जाडसर ठेवायचा आहे। तर बघा परत एकदा इथं यावरती मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे ब्रशच्या साहाय्याने, इथं तुम्ही पाहू शकताय। आता यावरतीच आपल्याला लावून घ्यायचा आहे जो आपण तयार करून घेतलेला आहे मसाला। पण मसाला टाकण्याच्या अगोदर इथे मी लावून घेते थोडासा सॉस। तर इथे बघा या पद्धतीने आपल्याला याला सॉस लावून घ्यायचा आहे। तर सॉस लावत असताना आपल्याला थोडासा जास्त लावून घ्यायचा आहे पसरून, म्हणजे चव ही छान लागते आपल्या डोशाची। तर इथे बघा भरपूर लावून घ्यायचा सॉस। तर इथे मी सॉस लावून झालेला आहे आपला। आता यावरतीच आपण जी भाजी बनवून घेतलेली आहे ती भाजी आपण यावरती टाकून घेतोय। तर भाजी ही आपल्याला थोडीशी जास्तच प्रमाणात यावरती टाकून घ्यायची आहे। तर इथे बघा या पद्धतीने यामध्ये मी भाजी सुद्धा जास्त प्रमाणात टाकून घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकताय। व्यवस्थित ही पसरून घ्यायची आपल्याला यावरती। आता यावरती आपल्याला टाकून घ्यायचं आहे खिसून चीज। तर इथे बघा मी खिसून यावरती चीज टाकून घेतेय। तर चीज आपल्याला भरपूर प्रमाणात टाकायचं आहे। तर इथे बघा चीज आपलं टाकून झाल्यानंतर आपल्याला यावरती थोडीशी टाकून घ्यायची आहे कोथिंबीर। अगदी गॅसची फ्लेम ही आपल्याला मंद केलेली आहे आपण। तर पाहू शकताय तुम्ही किती छान असं हे चीज यावरती मेल्ट व्हायला लागलेलं आहे। तर असंच आपण आता एक 5 मिनिट व्यवस्थित याला छान असं शेकून घेणार आहोत। आता यावरती आपण टाकून घेतोय थोडेसे चिली फ्लेक्स। तर इथे बघा यावरती मी टाकून घेतलेले आहे थोडेसे चिली फ्लेक्स। आता यावरतीच आपण टाकून घेतोय थोडीशी काश्मीरी लाल मिर्च पावडर। यामध्येच आपल्याला टाकायचा आहे थोडासा चाट मसाला। तर इथे बघा आपला पूर्ण छान असा तयार झालेला आहे मसाला डोसा आणि तुम्ही पाहू शकताय अगदी त्यावरती आपण चीज घातलेलं सुद्धा छान असं आपण झाकण सुद्धा वरून ठेवलेलं नाही, पण गॅसची फ्लेम ही मंद अगदी केलेली आहे, त्यामुळे छान व्यवस्थित मेल्ट झालेला आहे आणि पाहता क्षणी खावासा वाटणार असा आपला मसाला डोसा तयार झालेला आहे। आता आपण काढून घेणार आहोत एका डिशमध्ये। तर मी परत एकदा तुम्हाला दाखवते, एक डिश घेतलेली आहे। आता डिशमध्ये हा डोसा मी काढून तुम्हाला दाखवते। तर इथे बघा हा डिशमध्ये आपण हा डोसा काढून घेतलेला आहे, आपला तयार झालेला मसाला डोसा।
तर कसा वाटला हा आपला मसाला डोसा ते मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. आणि या पद्धतीने तुम्ही हा डोसा बनवल्यानंतर कसे तुमचा डोसा बनलेला आहे ते सुद्धा मला कमेंट करून सांगायचं आहे. तर चला मग भेटू आपण अशाच पुढील छान छान रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.